बंडखोरीतील वस्तात बंडखोरीमुळे चितपट. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्याने शरद पवारांच्या हयातीतच त्यांनी उभे केलेले राजकीय साम्राज्य त्यांच्या हातून निघून गेले. उभ्या आयुष्यात शरद पवारांनी अनेकदा बंडखोरी करून अनेक दिग्गजांचे राजकीय साम्राज्य धुळीस मिळवले आहे. आज त्यांचाच पुतण्या अजित पवार यांनी बंडखोरी करून शरद पवारांना शून्यावर आणले आहे. याची देही याची डोळा शरद पवारांना आज जे दिवस पाहावे लागत आहे तेच दिवस त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकांना दाखवले होते. नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. शरद पवार यांनी कधी कधी आणि कोणाच्या विरोधात बंड केले होते आणि त्यातून त्यांनी कसे राजकीय लाभ मिळवले हे आपण या व्हिडिओमधून समजून घेऊ. 1978 मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला. याच काळात त्यांनी काँग्रेसमध्ये बंड करून 38 आमदार फोडले आणि समांतर काँग्रेसची स्थापना केली, ज्याला प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंट असे नाव दिले. याच आघाडीच्या जोरावर शरद पवार 18 जुलै 1978 रोजी म्हणजेच वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. 7 डिसेंबर 1986 रोजी शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्यातील शीतयुद्धाचा फायदा घेत 26 जून 1988 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. यानंतर आणखी दोनदा ते मुख्यमंत्री बनले, पण ते 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. 15 मे 1999 रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्याच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला आणि भारतात जन्मलेल्या व्यक्तीला पंतप्रधान करण्यात यावे अशी भूमिका मांडली. पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या शरद पवारांनी काँग्रेसला दुसऱ्यांदा धक्का दिला. 25 मे 1999 रोजी शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये बंड करून काही नेत्यांना फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा स्वतःचा पक्ष स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस विरोधात बंडखोरी करणाऱ्या शरद पवारांनी 1999 साली पुन्हा त्याच काँग्रेस सोबत आघाडी केली आणि शिवसेना भाजपचे सरकार पाडून काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेससह सरकार स्थापन करता येऊ शकते हे लक्षात येताच पवारांनी शिवसेनेला भाजपापासून तोडले आणि भाजप सोबत विधानसभा निवडणूक लढलेल्या उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास प्रवृत्त केले. या सरकारचे रिमोट कंट्रोल पवारांकडेच होते. मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे 40 आमदार फोडून बाहेर पडले. परिणामी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजप सोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केले. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकृतपणे संपूर्ण शिवसेनेचे नेतृत्व आहे. 2023 मध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून 40 आमदार फोडून बाहेर पडले आणि भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले. निवडणूक आयोगाने अजित पवारांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण नेतृत्व दिले आहे. अशा प्रकारे शरद पवार यांच्याजवळ आज त्यांनी उभा केलेल्या पक्षाचे नावही नाही आणि पक्षाचे चिन्हही नाही. ज्या बारामतीत पवारांचा बोलबाला असतो त्या बारामतीत लोकसभेतून त्यांची मुलगी सुप्रिया सुळे सलग 3 वेळा जिंकली आहे. मात्र 2024च्या निवडणुकीत त्या विजयी होतील अशी शक्यताही कमी झाली आहे.